गुड आफ्टरनून स्टुडंट. तर बघा, आज आपल्याला आपल्या इंग्रजीच्या पाठामध्ये शिकायचं आहे चार अक्षरी असे शब्द ज्याच्या शेवटी काय असेल, ई असेल. तर बघा, चार अक्षरी शब्द आणि ज्याच्या शेवटी ई आहे त्याचा एक सोपा नियम सांगतो, लक्षात ठेवायचं. चालेल ना? तर बघा, हे चार अक्षरी शब्द आहेत. काय आहेत हे? चार अक्षरी असो, पाच अक्षरी असो, तर याचा एक नियम आहे की त्याच्या शेवटी ई आहे. बघा, शेवटी काय आहे? तर बघा, शेवटी ई आहे ना, त्याच्या आधी कोणता स्वर आलेला आहे? ए आलेला आहे. कोणता स्वर आलेला आहे? बघा, शेवटी ई आहे म्हणून या ए स्वराचा आवाज एच करायचा आहे. म्हणजे क ए, बीचा आवाज कळालं? क ए के, बीचा आवाज कळालं ना? हा शब्द काय झाला? हा काय झाला? हा काय झाला? हा काय झाला? हा काय झाला? काय वाजता? के आणि कळालं का? केचा आवाज. हा, तर नियम काय आहे? चार अक्षरी शब्द असो किंवा पाच अक्षरी असो, त्याच्या शेवटी जर ई असेल मग त्या शब्दामध्ये ई पासून मागे जायचं असं. 3 नंबरला ए आहे, एचा आवाज ए जोडायचे. काय जोडायचं आहे? कळालं ना? एचा आवाज ए जोडायचं. कोणाला? त्याच्या आधी जो काही आपला व्यंजन आहे, जो काही अक्षर आहे त्याच्या आवाजाला एचा ए जोडायचा आहे आणि वाचायचं आहे. समजलं का? तर आम्ही आताच्या नियमानुसार एक शब्द मला वाचून दाखवायचं. या मोठ्या आवाजात वाचायचं बेटा. व्हेरी गुड. छान. क्लॅप फॉर आम्ही. नियम लक्षात ठेवलं. नियम काय ठेवलं तुम्ही लक्षात? की जर शब्दाच्या शेवटी ई आहे आणि त्याच्या आधी ए स्वर आलेला आहे तर एचा हे जोडायचं आणि वाचायचंय. तर तुम्ही सुद्धा हा नियम लक्षात ठेवायचं. असे शब्द तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिसते किंवा कोणी वाचायला लावलं तर आताच आपला जो नियम आहे ना, त्या नियमाला लक्षात ठेवायचं आणि त्याचा आवाज ए बनवायचा आणि त्याच्या आधीच्या अक्षराला जोडायचं आणि वाचायचं. कळलं? तर हे शब्द तुम्ही वेळेमध्ये लिहून 10 वेळेस लिहायचं आणि वाचायची प्रॅक्टिस करायची. ओके.